मी मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमः. शिवशंकर मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 10 जानेवारी 2025, शालिवान शके 1946, संवत्सर कुर्दी, अयन उत्तर, ऋतू शिशिर, मास पौष, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे. सकाळी 10 वाजून 20 मिनिटानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो कृतिका नक्षत्र आहे. दुपारी 1 वाजून 46 मिनिटानंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शुभ योग आहे. दुपारी 2 वाजून 36 मिनिटानंतर शुक्ल योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. सकाळी 10 वाजून 20 मिनिटानंतर भावकरणाला सुरुवात होईल आणि रात्री 9 वाजून 20 मिनिटानंतर बालवकरणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य धनु राशीत असेल, चंद्र वृषभ राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्यास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभोराज्ञ प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरू दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यापारिकाच्या नामाने शैलवंश शके 1946 प्रभावती षष्टी संवत्सरामध्ये क्रोधी नाम संवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतू पौष मासे शुक्ल पक्ष शुक्रवार वासरे कृतिका नक्षत्रे शुभ योगे विष्टिकरणे एकादशी शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्न वेकडप्पा मूळ पात्र दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10 वाजून 20 मिनिटापर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली सेवा, धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुलभ बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे आहे. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 10, 19, 21, 22 आणि 26. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 12 आणि 19. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 10, 19, 21 आणि 26. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 12, 20 आणि 22. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 19, 20, 22 आणि 26. मित्रांनो, मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया आता. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 16, 17, 19, 21, 22 आणि 26. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 10, 20 आणि 22. भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 16. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर या मासामध्ये मुहूर्त नाहीत मित्रांनो, पुढील मासामध्ये आपल्याला मुहूर्त मिळतील. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरेसा संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या विधीमध्ये कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला उचलता मिळेल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण असा मुहूर्त मुळात मुहूर्तच नसतो, त्यामुळे आपल्याला त्या मुहूर्ताचा काही फायदा मिळणार नाही मित्रांनो. तेव्हा
आपण ही खबरदारी घ्यावी मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये क्षमा करा, पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती जी आहे ती आता आपण मुहूर्तानंतर पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो नाही. दिनविशेष मित्रांनो पुत्रदा एकादशी आहे. यासाठी काही नियम आहेत, ते नियमांचा व्हिडिओ माझा आपण पाहावा मित्रांनो. नियमांचे पालन करून आपल्याला एकादशी व्रत पूर्ण करायचे आणि लक्ष्मीनारायणच्या चरणी आपली सेवा अर्पण करायची मित्रांनो. मित्रांनो, द्वादशी श्राद्ध कर्म आहे. जर आपले पूर्वज आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचं आहे. आणि तेही आपण पंडिताच्या माध्यमातून विधिवत आणि अपराह्नी काळी करायचं आहे. आणि घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण अशा पद्धतीने करायचं, तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, दुपारी 1:46 यमघंट योग आहे. या काळामध्ये जे काही बालक नवीन जन्म घेतील त्यांची जननशांती 12व्या दिवशी त्यांच्या राहत्या घरी विधिवत पंडिताच्या माध्यमातून करायची आहे. आणि ही वेळ जर निघून गेली तर मग आपल्याला मुहूर्त काढावा लागतो मित्रांनो. आणि मुहूर्त जरी आपण नाहीच काढला तर मग मात्र पंचांग बदलते आणि बदललेल्या पंचांगानुसार आपल्याला याची माहिती मिळणार नाही मित्रांनो. कारण पुढील पंचांगात हे दिले जात नाही मित्रांनो, तेव्हा आपण सर्व विसरून जातो. मित्रांनो, सकाळी 10:20 भद्रा योग आहे. हा भद्रा योग मित्रांनो राहूच्या अंडर येतो. तेव्हा या काळामध्ये आपण जे काही कामे करत असेल त्यात अपयश येण्याची शक्यता जास्त राहते. तेव्हा आपली कामे आपण सांभाळून करावी मित्रांनो. सकाळी 10:20 ते दुपारी 1:46 घबाड योग आहे मित्रांनो. हा घबाड योग चांगला आहे, शुभ आहे. आपण जे काही काम कराल त्याचे डबल टिबल फायदा आपल्याला मिळण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा याचा उपयोग आपण करून पाहावा मित्रांनो. रात्री 2:22 परत घबाड योग सुरू होणार आहे मित्रांनो. तोही आपण ईश्वराच्या ध्यानधारणेमध्ये घालवू शकता मित्रांनो. त्याचा आपल्याला पूर्णपणे फायदा मिळेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर सकाळी 10:20 हजर आहे, त्याआधी नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर या वेळेनंतर आपण करू शकता मित्रांनो. पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या, अन्यथा आपल्याला दोषही लागू शकतो. राहू काळ मित्रांनो सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या काळामध्ये 1.5 तासाच्या राहू अत्यंत प्रभावी असतो. तो आपली कामे बिघडवतो मित्रांनो. तेव्हा आपण इतर वेळेमध्ये आपली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल. कारण राहू या काळात अत्यंत प्रभावी असतो. प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या गुरु 12 ऑक्टोबर ते 2 फेब्रुवारी पर्यंत वक्री आहे मित्रांनो. या वक्रीपणाचे फळ तो आपल्या कुंडलीशी जसा संबंधित आहे, शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचा, त्याप्रमाणे तो फळ आपल्याला प्रदान करणार आहे मित्रांनो. कुंडलीच्या ज्या घरामध्ये तो बसलेला आहे किंवा ज्या घरावर तो दृष्टी टाकत आहे त्या संबंधीचे फळ आपल्याला तो प्रदान करेल. पुढे 4 दिवस तंबी नंतर तो परत मार्गी होईल मित्रांनो. मित्रांनो, मंगळ 6 डिसेंबर पासून ते 24 फेब्रुवारी पर्यंत वक्री राहणार आहे. या वक्रीपणाचे फळ देखील मंगळ आपल्याला जसा आपल्या कुंडलीशी संबंधित आहे त्याचप्रमाणे प्रदान करणार आहे. शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे फळ तो देणार आहे. जेथे बसला आहे तेथे आणि जेथे दृष्टी टाकत आहे त्या ठिकाणचे फळ देण्याची शक्यता आहे. नंतर तो परत नंतर मार्गी होऊन तो परत मार्गी होईल मित्रांनो, हे लक्षात घ्या.
धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न. शिवकल्याण. हरिओम. शिवशंभो.